नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यातील भाडेतत्वावर किंवा भागीदारी तत्वावर चालवण्यास दिलेल्या कारखान्यांच्या ऊसाची एफ-आर-पी वेळेत द्यावी यासाठी सहकार विभागानं केवळ 10 कोटी रुपयांची बँक हमी म्हणजेच गॅरंटी घेण्याचा निर्णय घेतलाय. वास्तविक राज्यातील बहुतांश चालवण्यास दिलेले कारखाने 3 ते 5 हजार टन गाळप क्षमतेचे आहेत. त्यामुळे गाळप केलेल्या ऊसाची एफ-आर-पी किमान 100 कोटींच्या वर जात असतानाही केवळ 10 कोटींची बँक हमी घेण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या आजारी अवसायनात असलेले आणि सिक्युरिटायझेशन कायद्यातील तरतुदीप्रमाणे साखर कारखाने चालवण्यास देण्याबाबत निकष निश्चित केलेले आहेत. मात्र वेळेत एफ-आर-पी न दिल्यास काय कारवाई करायची याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे सहकारी साखर कारखाने चालवण्यास देताना भागीदारी सहयोग किंवा भाडेतत्वावरती करार करत असताना तसंच गाळपाचा परवाना अर्ज सादर करताना चालवण्यास येणाऱ्या कंपनी, एजन्सी किंवा साखर कारखान्यांकडून किमान 10 कोटी रुपयांची बँक हमी साखर आयुक्तांच्या नावानं घेण्यात येणार आहे. गाळप हंगामामध्ये वेळेत एफ-आर-पी न दिल्यास बँक गॅरंटीतून ऊस पुरवठादारांची एफ-आर-पी विलंब कालावधीच्या व्याजासह देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. अशी बँक गॅरंटीसह शिल्लक राहिल्यास गाळप हंगामाच्या समाप्तीनंतर एफ-आर-पी निरंक दाखला सादर केल्यास परत करण्यात येणार आहे. मात्र राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांची गाळप क्षमता 3 ते 5 हजार टन प्रतिदिन आहे. त्यामुळे कारखान्यांकडून किमान 100 ते 150 कोटी रुपये द्यावे लागतात. त्यामुळे घेतलेली बँक गॅरंटी कमी आहे. सहकार विभागाने काढलेल्या आदेशानुसार चालवण्यास घेतलेल्या कारखान्यांच्या बाबतीत जातीची कारवाई मूळ सहकारी साखर कारखान्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर करता येणार नाही. त्यामुळे एफ-आर-पी देण्यात कसूर केल्यास चालवण्यास घेतलेल्या एजन्सी, कंपनी अथवा सहकारी साखर कारखान्यांची स्थावर जंगम मालमत्ता आणि संबंधित कारखाने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस आणि इतर उत्पादनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसंच बँक गॅरंटीमधून एफ-आर-पी देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या आजारी असून ते चालवण्यास दिलेले आहेत. या कारखान्यांची गाळप क्षमता 3 ते 5 हजार टन आहे. त्यामुळे राज्य सरकारने 10 कोटी रुपयांची बँक गॅरंटी घेण्याचा निर्णय चांगला असेल तरीही रक्कम वाढवली पाहिजे. यंदाच्या साखर हंगामात 205 साखर कारखान्यांपैकी तब्बल 164 कारखान्यांनी अद्यापही एफ-आर-पीची रक्कम दिलेली नाही आहे. या कालावधीत अखेर कारखान्यांकडून 4252 कोटी रुपयांची एफ-आर-पी थकबाकी आहे. 15 जानेवारी 2026 पर्यंत 724.74 लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. या ऊसासाठी देय असलेली एकूण एफ-आर-पी वाहतूक आणि हाताळणीसह 28,083 कोटी रुपये इतकी आहे. यापैकी 23,831 कोटी रुपये प्रत्यक्ष एफ-आर-पी अदा करण्यात आलेली आहे. आता या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होईल का? शेतकऱ्यांना वेळेवरती एफ-आर-पी मिळेल का? खरं तर ही जी काही रक्कम आहे, बँकेची गॅरंटी आहे, ती वाढवली पाहिजे. परंतु राज्य सरकारनं मात्र 10 कोटी रुपयांपर्यंतचीच बँक गॅरंटी ही घेतलेली आहे. आता या निर्णयाबद्दलची तुमची जी काही मतमतांतर असतील, प्रतिक्रिया असतील, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.